जय श्रीराम हो सोलापूरकर. 90 डे चॅलेंज आजचा 75 डे पद्धतीने सकाळी उठून चाललो बघा जॉगिंगला. जात असताना माझा मित्र फोन केला मी पण येतो म्हणून जॉगिंगला, त्यामुळे त्याच्यासाठी थांबलो होतो. थांबून बस झालं, त्याने अजून यायला तयार नव्हता. नंतर नाही त्याने आल्यावर चाललो आता जॉगिंगला. तिथं गेल्यावर भेटू. आलो बघा रोडावर येऊन चालू केलो, वॉर्मअप करून रनिंगला चालू केलो. रनिंग झाल्यावर चाललो बघ आता माझा मित्र मी घरी. सगळेजण चाललो होतो घरी आलो बघा. घरी आल्यावर अंघोळ करून बाहेर आलतो. इथं बाहेर आल्यावर दोघं पण अजून अंघोळ केले नव्हते. हे बघा आमचा पांड्या. काय की सकाळी दोघांचं भांडण. तिने दगड फेकायला काय चालू केलं की नाटके तिने मारतो मग कसं प्यायला बघायने. असं ते दोघांचे एडे चालू होते. काय ना सांगून बस झालं, ऐकायला तयार नव्हते दोघं. जाताना कसं करता बघा. हे पांड्या बघ सगळं त्याला मारायला चाललाय. काय सांगू आता दोघांचे भांडण. ते तोड बघ कसं करताय. तिथनं थोडं टाइमपास करून निवांत पद्धतीने कट्ट्यावर येऊन बसलो असंच. बंट्या पेपर द्यायला चालला होता, त्यामुळं त्याला ऑल द बेस्ट सांगण्यासाठी चाललो होतो. याच्यापाशी आल्यावर याने विचारलो याला पेपर अभ्यास केला का नाही म्हणून. मला सांगायला अभ्यास तर काय नाही केला म्हणलाय. जाऊ दे म्हणलो, चांगला लिहून ये म्हणलो पेपर. त्याच्यासोबत थोडं उशीर बोलून पद्धतशीर मग घरी निघालो. मी पण घरी चाललो बघ आता. घरी आल्यावर आमच्या डॉनला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, त्यामुळं गाडी काढून चाललो होता. हॉस्पिटलमध्ये येऊन केस पेपर काढून चाललो बघ आता. हॉस्पिटलमध्ये बसलो निवांत येऊन, कारण आमच्या वडिलांचं थोडं कंबर पकडलं होतं, त्यामुळं हॉस्पिटलला आलतो. डॉक्टर तर यायला तयार नव्हते अजून. 11:15 वाजता म्हणले होते. निवांत बसलो काय टाइमपास होण्यात झालं तर थोडं उशीर रील्स बघितलो. नंतर डॉक्टर आल्यावर चेकिंग करून आलो बाहेर येऊन गोळ्या घेऊन चाललो बघ आता गाडी काढायला. पार्किंगला ठेवलो होतो, त्यामुळे गाडी काढून सीधा घरी आल्यावर चालू केलो ब्लॉग. नंतर नाही घरी आल्यावर बंटी भेटला होता. कसं केलं पेपर विचारलं तर लिहिला म्हणला 60 मार्क. चालतंय म्हणून निवांत बोलत बसलो. नंतर त्याने गेल्यावर घरी आल्यावर निवांत जेवत बसलो. असं जेवण करायला असं पांड्याचा फोन आला. पांड्या फोन केला जेवण करून काय झालं विचारलं तर त्याने म्हणाल की मी गाडीचं चावी विसरलो, ती चावी देऊन यायचं आहे म्हणजे. त्यामुळे माझं गाडी काढून चाललो बघ आता. आम्ही दोघं निवांत चाललो आता गाडी घेऊन. कसं काय की आता या वयात गाडीची चावी विसरलाय, कसं पुढं लाईफ. बोलत बसलो निवांत काय बोलत बसलो. नंतर पद्धतशीर मध्ये आलो इथं.